अजब गजब पुस्तक त्यात पुस्तक असेल त्याला. नमस्कार राम राम. कसं काय मंडळी, मी रोहित स्वागत करत आहे आपल्या सुसाट या चॅनलवर. आपण आता आहोत भवानी मंडप जुना राजवाडे येथे आणि आता इथून आपण जाणार आहोत महालक्ष्मी मंदिराकडे. तो पण व्यवसाय सुरू आहे. महालक्ष्मी मंदिराच्या शेजारीच हा भव्य असा जुना राजवाडा आहे. या राजवाड्याला भवानी मंडप देखील म्हणतात, कारण येथे आहे आई भवानी मातेचे मंदिर. भवानी या राजवाड्यातूनच छत्रपतींचा राजकारभार चालायचा. कुत्र कसलाय. थांब रे. गॅस कटवले हे खरं होतं काय? कसं होतं ना इकडं पाण्यात. आई भवानी मातेच्या मंदिराच्या शेजारीच छत्रपती शाहू महाराज यांनी शिकार केलेल्या प्राण्यांचे पुतळे आहेत व त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज यांचा भव्य पुतळा आहे. छत्रपती शाहू महाराज. पण शिवाजी महाराज कसं काय? इथे शिवाजी महाराज बसले इथं इकडे. शिवाजी महाराजांचं असं काय ट्रक ब्रेक पाहिजे का तुला? ट्रॅक्टर. हां, भवानी मंडपाच्या पुढे गेल्यानंतर नाही महालक्ष्मी मंदिर आहे बघ. आपण कुठलं पाहिजे नाही का आता खासबागमध्ये जायचं बघायचं आहे पुढच्या वेळी. अंबाबाईत तालीम भेटलेला आहे. रंकाळ्याला आपण जायचं आहे आता. त्याला हे पुढची साईड कुठे आहे? तिकडं पलीकडे आहे. ती पाठीमागची साईड आहे का? पाठीमागची तिकडून जाय का आपण? आम्हाला जायचं आहे पुढच्या बाजून, डाव्या बाजून नाही. त्यामुळे आम्ही आता फिरून जायला लागणार आपल्याला. असं फिरून इकडून जायला पाहिजे आता. असं फिरून असं जाऊन इकडे फिरून मग इकडे. हां. चल ये डावे समोरूनच जायचं आपल्याला. हे समोरून बघ. समजलं काय? हां 36. तर बॅग लॉकरमध्येच ठेवावं लागतं. 36 नंबरला ते ठेव. 36
आरती सुरू झाली काय? प्रवेशद्वार उमाशंकर प्रसन्न रुक्मिणी उभारले. रुक्मिणी. विचारले. कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे. आता अनेक जणांना माहीत नसणार की शक्तिपीठ म्हणजे काय. त्यासाठीच लवकरच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन केलेलं आहे हाती. महालक्ष्मी मंदिर हे 7व्या शतकात चालुक्य राजा कर्णदेव यांनी बांधले. मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी आहे. इथे फोटो काढ घे. इथे फोटो काढ. अरे इथं मग इथं बरंच म्हणजे किती तास लागला असतं दिवसपर्यंत. सगळं तेवढे फिरायला. एक छत्तीस 36 रे पाठीमागे बॅग आहे बॅग. हां ₹5. तर श्री महालक्ष्मीचं दर्शन झालेलं आहे. तर आम्ही आत्ता चाललो आहोत रंकाळा इकडे. रंकाळा इथून आहे 2 किलोमीटर अंतरावर रंकाळा आहे. सख्यारे त्यांनी घरातलीच फक्त बघितली त्याच्यात. त्या अर्ध झपाटलेला अर्धच काढला त्यानं. होय पुढचं काढेल काढायला शेडून चालू आहे. काय मग मी याला काढायचं काय ते काय जुळून नाही बघायला गेलं तर उभं पिक्चर बघितले आपण त्यावेळेला 6वीला चालू तर होय नंतर 6वीला असताना आपण उरूस असताना तिथं ते उभारून पिक्चर उभारून पिक्चर बघितलोय आपण. आलं एकदाच रंकाळा. ओंकार पाटील पहिल्यांदा आलेले आहेत तर काय फरक पडणार नाही. पहिल्यांदा दिवस तिथनं आणि जाताना मनोज सायकलवरून गेलता त्याची सायकल घेऊन गेलाच काय लागलाय कोल्हापुरात होय मुडशिंगीतनं. बुट्टा का नाही आले काय. रंकाळमध्ये मध्यभागी संध्यामठ आहे. संध्यामठमध्ये गणेशाची मूर्ती आहे. तिथे फक्त उन्हाळ्यात जाता येते कारण त्यावेळी पाण्याची पातळी कमी असते. कसं वाटतंय
संध्याकाळची 6ची रेल्वे मिळाली तरी पास आहे. हा. कॉन्टेंट मिळते कोणतरी पडा मिळा है ना रे. आपल्याला बघ किती पटलं. अरे बापरे. अरे काय प्रश्न घटवला व्हेंटिलेटर धार काढायला काय तसंच गेले स्टी. एवढा 40 रुपयाला. क्रिसमस ठेवल्यात ऑलरेडी सगळे हे करून. हां नुसता काढायचं आणि द्यायचं. काय बोली आहे दही कुठं आहे. काय एवढंच आहे. नाही त्याच्या अरे दही एवढंच एवढंच नाही आवड आहे मग ठेवल्यात नाही. एवढंच दही दिलं म्हणलं मग दही वडा देऊ वाढला वडा म्हणायचं.